मोड आलेल्या नाचणीमध्ये लोहाचे प्रमाण हे साध्या नाचणीपेक्षा 10 पटीने जास्त असते आणि ती पचायलाही हलकी असते. मी इथे नाचणी स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवून नंतर तिला चांगले मोड काढून घेतले. मग सुकवून मंद आचेवर भाजून नंतर ग्राइंड करून घेतले. नाचणीमध्ये कॅल्शियम आणि लोहाचे प्रमाण इतर तृणधान्याच्या तुलनेत खूप जास्त असते. त्यामुळे 7 ते 8 महिन्यापासून पुढे मुलांना नाचणीचे सत्वही दिले जाते. मी इथे 2 चमचे नाचणी सत्व घेऊन त्यात पाणी घालून मिक्स करून शिजवून घेत आहे. नाचणी भाजून घेतल्यामुळे शिजवताना जास्त वेळ लागत नाही. जर तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीने सत्व करायचं असेल तर मुगाची डाळ स्वच्छ धुवून, वाळवून, चांगली भाजून त्याची पावडर तुम्ही यात टाकू शकता. मुगामुळे नाचणी सत्वाला पूर्ण अन्नाचा दर्जा मिळतो. इथे मी गोडीसाठी साखर किंवा गूळ वापरण्याऐवजी केळ्याची स्मॅश प्युरी वापरत आहे. याने नैसर्गिक गोडी येते, बाळ आवडीने खाते. तुम्ही यात चिकू किंवा ॲपलची प्युरी देखील वापरू शकता. यात असलेल्या कॅल्शियममुळे मुलांची हाडे, दात मजबूत राहतात. लोहामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. फायबरमुळे पचन नीट होते आणि प्रथिनांमुळे शरीराला ताकद मिळते. अशा प्रकारे तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.